नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र सेट 2021साठी पेपर 1ची प्रिपरेशन. त्यासाठी MCQs बघणार आहोत आपण. टीचिंग ॲप्टिट्यूड या टॉपिकवरती हे MCQs असणार आहेत. प्रत्येक टॉपिकवर आपण रेग्युलर 10 क्वेश्चन्स प्रॅक्टिससाठी घेऊयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडवर 10 क्वेश्चन्स घेणार आहोत. तसेच MS सेट 2021साठी जे स्टुडंट प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही मॉक टेस्ट घेऊन आलो आहोत पेपर 1साठी. त्याचे फीचर्स असे आहेत की 40 फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला या मॉक टेस्टमध्ये मिळणार आहेत. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2011 ते 2020 पर्यंतचे कंप्लीट सोल्युशन सकट हे क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळणार आहेत. तसेच PDF नोट्स मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल होणार आहेत. पेपर 1साठी या दोन्ही लँग्वेजमध्ये नोट्स तुम्हाला कामी येणार आहेत या येणाऱ्या एक्झाम क्लिअर करण्यासाठी. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स देखील याच्यामध्ये मिळणार आहेत तुम्हाला. ही मॉक टेस्ट जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. जर तुम्ही व्हॉट्सअप पेड ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट, PYQ आणि नोट्स मिळणार आहेत. तर तसेच जर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाच्या ॲप्लिकेशनवर तुम्ही सबस्क्राईब करत असाल तर तिची फीस जी आहे ते 1999 रुपये आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फीचर असं मिळणार आहे की फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत पेपर 1साठी, ज्या तुम्हाला तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मदत करतील आणि जास्तीत जास्त सराव होण्यासाठी हे फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला मदत करतील. अशा प्रकारे ही मॉक टेस्ट तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करणार आहे. म्हणून लवकरात लवकर ही मॉक टेस्ट जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये यश मिळवू शकू. बघूया याचा पहिला प्रश्न. द बेस्ट इंडिकेटर ऑफ मिनिंगफुल लर्निंग इज द ॲबिलिटी टू. अर्थपूर्ण शिक्षणाचे सर्वोत्कृष्ट संकेतक म्हणजे ही क्षमता आहे. कोणती क्षमता म्हणजे शिक्षणाचं सर्वोत्कृष्ट अर्थपूर्ण शिक्षण आहे असं आपण म्हणू शकतो. आपले ऑप्शन्स आहेत अचीव मोर दॅन 80% मार्क्स इन एक्झामिनेशन. परीक्षेत 80पेक्षा जास्त गुण साध्य करा किंवा करणे. दुसरं एक्सप्रेस द कंटेंट लर्न विदाउट अ सिंगल मिस्टेक. कोणतीही चूक न करता शिकलेली सामग्री व्यक्त करणे. अप्लाय नॉलेज इन सॉल्विंग प्रॉब्लेम्स म्हणजे समस्या सोडवण्यासाठी ज्ञान वापरा. डी रिटन नॉलेज फॉर अ लॉंग टाईम अँड रिकॉल इट रँडमली. ज्ञान जास्त काळ ठेवा आणि यादृच्छिकपणे ते आठवा. त्यापैकी करेक्ट ऑप्शन कोणता असेल? तर करेक्ट ऑप्शन असणार आहे सी, अप्लाय नॉलेज इन सॉल्विंग प्रॉब्लेम्स, समस्या सोडवण्यासाठी ज्ञान वापरा. आपण बघितलं ऑप्शन पहिल्यामध्ये सांगितलं की 80% मार्क्स मिळवणं म्हणजे सर्वोत्कृष्ट आहे, हे चुकीचं आहे. त्यानंतर कोणतीही चूक न करता शिकलेली सामग्री व्यक्त करायची म्हणजे घोकंपट्टी केलेलं ज्ञानही चांगलं नसतं, ते व्यक्त करायचं न चूक करता, हे पण सर्वोत्कृष्ट आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि डी आहे की ज्ञान घ्यायचं आणि फक्त यादृच्छिकपणे त्याला आठवायचं, हे देखील एक सर्वोत्कृष्ट संकेत आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून सी आहे, जे आपण शिकलेलं आहे, ज्ञान मिळवलेलं आहे ते समस्या सोडवण्यासाठी वापरणं हे सर्वोत्कृष्ट संकेतक आहे अर्थपूर्ण शिक्षणाचं. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स दॅट अ स्टुडंट इज अन ॲक्टिव्ह लर्नर. म्हणजे खालीलपैकी कोणते सूचित करते की विद्यार्थी एक सक्रिय विद्यार्थी आहे. म्हणजे वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ही कृती केल्यामुळे तो विद्यार्थी सक्रिय आहे असं आपण म्हणू शकतो. आपले ऑप्शन्स आहेत अटेंड्स क्लासेस रेग्युलरली, नियमित वर्गात भाग घेते. डेलिजंटली टेक्स नोट्स ऑफ द लेक्चर म्हणजे लेक्चरच्या नोट्स घेतो. ऑलवेज आन्सर्स अ टीचर्स क्वेश्चन, शिक्षकांच्या प्रश्नांची नेहमी उत्तरं देतो. चॅलेंजेस टीचर्स स्टेटमेंट ही डज नॉट ॲग्री विथ म्हणजे शिक्षक सहमत नसलेल्या वक्तव्याला आव्हान देतात. तर यापैकी कुठलं ऑप्शन करेक्ट असेल? सी, ऑलवेज आन्सर्स अ टीचर्स क्वेश्चन म्हणजे शिक्षकांच्या प्रश्नांची नेहमी उत्तरं देणं हे वर्गात विद्यार्थी सक्रिय आहे याचं उदाहरण आहे. कारण क्लास रेग्युलरली करणं हे काय सक्रिय नाही आहे. फक्त वर्गात येऊन बसलं म्हणजे आपण सक्रिय आहोत असं होत नाही, किंवा नोट्स घेणं देखील सक्रिय होत नाही. जेव्हा कम्युनिकेशन होतं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तेव्हा ती एक सक्रिय प्रक्रिया होते आणि जेव्हा विद्यार्थी स्वतःहून बोलत असतो शिक्षकांशी त्यावेळेस तो विद्यार्थी सक्रिय आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे टीचिंग प्रोसेसमध्ये तो समाविष्ट आहे, सक्रिय आहे असं त्याला म्हणतात. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. लर्निंग इज अ डिपेंडंट मोस्टली ऑन डॅश डॅश. शिकणे बहुतेक डॅश डॅशवर अवलंबून असते. कशावर? आपले ऑप्शन्स बघूयात. रेग्युलर अटेंडन्स, नियमित उपस्थिती. मोटिवेशन टू लर्नर, शिकण्याची प्रेरणा. हाय इंटेलिजन्स लेवल म्हणजे उच्च बुद्धिमत्ता पातळी. ॲबिलिटी टू मेमोराईज, लक्षात ठेवण्याची क्षमता. या ऑप्शन्सपैकी काय ऑप्शन बरोबर आहे? बी, मोटिवेशन टू लर्न. जेव्हा आपल्याकडे मोटिवेशन असेल
तेव्हाच आपण शिकण्याची प्रेरणा मिळेल आपल्याला. पण अटेंडन्स रेग्युलर असणं म्हणजे आपल्याला शिकायला आवडेल असं नाही आहे, किंवा उच्च बुद्धिमत्ता पातळी जरी असेल आणि कंटाळा येत असेल आपल्याला शिक्षणाचा, तर ते देखील आपण म्हणू शकत नाही की याच्यावर आपलं शिक्षण अवलंबून आहे. ॲबिलिटी मेमराईज या तिन्ही गोष्टी ज्या आहेत वरच्या उरलेल्या, त्यावर आपण म्हणजे त्याच्यावर आपण प्रभुत्व मिळवू शकतो किंवा त्या गोष्टी आपण आत्मसात करू शकतो. पण मोटिवेशन हे मनातून यायला पाहिजे, प्रेरणा मनातून यायला पाहिजे. म्हणून मोटिवेशन टू लर्न म्हणजे या गोष्टीवर आपण अवलंबून असतो, शिकणे बहुतेक अवलंबून असते. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच सिच्युएशन इज ब्रेन स्टॉर्मिंग मोस्ट युजफुल फॉर स्टुडंट्स? म्हणजे कोणत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी विचारमंथन सर्वात उपयुक्त आहे? विचारमंथन करणं कुठल्या गोष्टीसाठी गरजेचं आहे हे बघूया. ऑप्शन्स आहेत वाईल सॉल्विंग अ टफ मॅथ्स प्रॉब्लेम म्हणजे गणिताची कठीण समस्या सोडवताना. बी वाईल आयडेंटिफाईंग द व्हेरियस ॲट्रिब्यूट ऑफ हिस्टॉरिकल कॅरेक्टर म्हणजे ऐतिहासिक वर्ण विविध वैशिष्ट्ये ओळखताना. वाईल गेसिंग द कल्प्रेट इन मर्डर मिस्ट्री म्हणजे हत्येच्या रहस्यात गुन्हेगारांचा अंदाज घेत असताना. वाईल कमिंग अप विथ आयडियाज टू रिड्यूस वॉटर वेस्टेज पाण्याचा अपव्यय कमी करण्याच्या कल्पना घेऊन येत असताना. तर यामध्ये करेक्ट ऑप्शन काय आपलं डी वाईल कमिंग अप विथ आयडियाज टू रिड्यूस वॉटर वेस्टेज पाण्याचा अपव्यय कमी करण्याच्या कल्पना घेऊन येत असताना. ह्याच्यामध्ये कल्पना करायची असते, त्यांचं डोकं जास्त लावायचं असतं त्यावेळेस त्यांना. म्हणून ही जी कल्पना घेऊन यायची जी आयडिया आहे त्यामध्ये विचारमंथन जास्त करावं लागतं त्यांना. वरील 3च्या कंपॅरिझनमध्ये डी हे ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. अबाउट कम्प्युटर असिस्टेड प्रेझेंटेशन संगणक सहाय्यक सादरीकरणाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे विचारलेलं आहे. तर आपण ऑप्शन्स बघूयात. इट कॅन फ्री द टीचर टू पे मोर अटेन्शन टू द स्टुडंट हे विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देण्यास शिक्षकांना मुक्त करू शकतं, हे बरोबर आहे. इट मेक्स स्टुडंट्स पॅसिव्ह लर्नर हे विद्यार्थ्याला निष्क्रिय विद्यार्थी बनवते. इट कॅन बी डेव्हलप बाय टीचर तो शिक्षक विकसित करू शकतो. इट प्रोव्हाइड्स स्कोप फॉर स्टुडंट्स इंटरॅक्शन हे विद्यार्थ्यांमधील संवादांना वाव प्रदान करतं. त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे डी विद्यार्थ्यांमधील संवादांना वाव प्रदान करतं. वरील तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर आहेत, पण डी जे ऑप्शन आहे की संवादाला वाव देतं. तर संगणक जे आहे ते विद्यार्थ्यांना जास्त शिकण्यासाठी किंवा याच्यासाठी मदत करतं. विद्यार्थ्यांमधील संवादाला वाव संगणक देत नाही. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. क्रायटेरियन वाईल इव्हॅल्युएटिंग अँड ओपन एंडेड क्वेश्चन ओपन एंड क्वेश्चनांचे मूल्यांकन करताना खालीलपैकी कोणते सर्वात महत्त्वाचे निकष आहेत? ओपन एंड क्वेश्चन म्हणजे काय? ज्याला येस नोमध्ये आन्सर देता येत नाही, फुल आन्सर द्यावं लागतं, असे ओपन एंड क्वेश्चन. आपले ऑप्शन्स आहेत त्या प्रश्नासाठी. फिग्युरेटिव्हनेस ऑफ लँग्वेज म्हणजे भाषेची आकृती. इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल रिलिव्हंट पॉईंट्स सर्व संबंधित मुद्द्यांचा समावेश. लॉजिकल ऑर्गनायझेशन ऑफ पॉईंट्स म्हणजे गुणांची तार्किक संस्था. ओरिजिनॅलिटी इन प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरणातील मौलिकता. त्याचं करेक्ट असणार आहे डी ओरिजिनॅलिटी इन प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरणातील मौलिकता याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. कारण आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर द्यायचं असतं तेव्हा आपण सादरीकरण कसं करतो हे महत्त्वाचं असतं. म्हणून या प्रश्नाचा आन्सर डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. द लिस्ट इम्पॉर्टंट टीचर कॅरेक्टरिस्टिक फॉर इफेक्टिव्ह टीचिंग इन प्रायमरी एज्युकेशन इज प्राथमिक शिक्षणातील प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांचे सर्वात महत्त्वाचे किंवा सर्वात कमी महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? आपलं ऑप्शन्स आहेत. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल प्रभावी संप्रेषण कौशल्य. एम्पथी फॉर स्टुडंट्स विद्यार्थ्यांसाठी सहानुभूती. इम्पार्शियल ॲटिट्यूड टुवर्ड्स स्टुडंट्स विद्यार्थ्यांविषयी निष्पक्ष वृत्ती. आणि डी पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व. यापैकी करेक्ट आहे डी पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वाला तेवढं जास्त महत्त्व दिलं जात नाही जेव्हा तुमच्याकडे वरच्या तिन्ही गोष्टी असतात आणि ह्या असायला पाहिजेत. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आपले ऑप्शन्स आहेत. मोटिवेटेड लर्नर्स लर्न बेटर दॅन अनमोटिवेटेड म्हणजे प्रेरित शिकणारा हा अप्रेरित शिकणाऱ्यापेक्षा जास्त चांगले शिकतो. गर्ल्स लर्न बेटर दॅन बॉईज मुली मुलांपेक्षा चांगले शिकतात. चिल्ड्रन लर्न बेटर दॅन अडल्ट्स मुले प्रौढांपेक्षा चांगले शिकतात. आणि क्रिएटिव्ह पर्सन्स लर्न बेटर दॅन इंटेलिजंट म्हणजे सर्जनशील व्यक्ती हुशारपेक्षा चांगले शिकतात. त्याचं एक ऑप्शन आहे ए. सगळ्यात पहिले आपल्याला काय आवश्यकता असतं तर मोटिवेशन गरजेचं असतं आपल्याला शिकण्यासाठी. जर आपण स्वतः प्रेरित असो तर आपण शिक्षणासाठी तयार होतो किंवा एखादी गोष्ट शिकण्यासाठी तयार होतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? ए. मोटिवेटेड लर्नर्स लर्न बेटर दॅन अनमोटिवेटेड. बाकी तिन्ही विधानं सत्य असू शकतात पण त्यामध्ये सगळ्यात जे योग्य उत्तर आहे ते ए आहे. पुढचं
प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग गॅरंटीज बेटर रिटेन्शन? पुढीलपैकी अधिक चांगली धारणाची हमी कोणतं विधान देतं किंवा कोण देतं? तर आपले ऑप्शन्स आहेत, यूज ऑफ व्हिज्युअल एड्स बाय टीचर्स, शिक्षकांद्वारे व्हिज्युअल एड्सचा वापर केलेले. ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग. यूज ऑफ रिलेव्हंट एक्झाम्पल्स, संबंधित उदाहरणाचा वापर. मिनिंगफुल लर्निंग एक्सपिरियन्सेस, अर्थपूर्ण शिक्षण अनुभव. त्याचं एक ऑप्शन आहे डी, मिनिंगफुल लर्निंग एक्सपिरियन्स, अर्थपूर्ण शिक्षण अनुभव. हे जे आहे ते आपल्याला पुढील म्हणजे अधिक चांगली धारणा घेण्याची हमी देतं. इट गॅरंटीज बेटर रिटेन्शन फ्रॉम दिस ऑप्शन्स. म्हणजे मिनिंगफुल लर्निंग एक्सपिरियन्स जो आहे तो आपल्याला चांगली हमी देतो, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. चा प्रश्न बघूया. व्हॉट इज द करंट थिंकिंग ऑन लर्निंग? शिकण्याचा सध्याचा विचार काय आहे? ए, लर्नर्स माइंड इज एन एम्प्टी वेसल अँड टीचर्स फिल इट विथ नॉलेज. शिकणाऱ्याचे मन हे रिक्त पात्र आहे आणि शिक्षक ते ज्ञानाने भरते. दुसरं ऑप्शन आहे, एव्हरी लर्नर बिल्ड्स कन्सेप्ट बेस्ड ऑन हिज प्रिव्हियस नॉलेज. प्रत्येक शिकणारा त्याच्या आधीच्या ज्ञानावर आधारित संकल्पना तयार करतो. लर्नर इगरली ऑब्झर्व इन्फॉर्मेशन गिवन बाय द टीचर. शिक्षकांनी दिलेली माहिती उत्सुकतेने आत्मसात करते. लर्निंग इज अ स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स गिवन टू द स्टिम्युलस ऑफ टीचर. म्हणजे शिकवणे हा उत्तेजन देण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, एव्हरी लर्नर्स बिल्ड्स कन्सेप्ट बेस्ड ऑन हिज प्रिव्हियस नॉलेज. प्रत्येक शिकणारा त्याच्या आधीच्या ज्ञानावर आधारित संकल्पना तयार करत असतो. आधीचे तिन्ही जे ऑप्शन्स आहेत ते देखील बरोबर आहेत, त्या देखील विचारावरती चालतं. पण आत्ताचं जे ज्ञान स्टुडंट्स घेत आहेत ते या बेसवर घेतात की आपलं आधीचं नॉलेज असतं त्यावर दुसरा कन्सेप्ट तयार करत असतात. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. या प्रश्नासोबतच आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. 10 प्रश्न आपण टीचिंग ॲप्टिट्यूड या टॉपिकवर घेतलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिसर्च ॲप्टिट्यूडवरती 10 क्वेश्चन्स घेणार आहोत. थँक्यू.